तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे रविवार, त्यामुळे आज उठलोय लेट आणि आता करणार आहे आंघोळ. तर जाऊया आंघोळीला आणि मग नंतर भेटूया, बघूया पुढे काय होते ते. तर गाईज आता आंघोळ करून फ्रेश झालोय आणि आता आवरतो आणि मग जायचंय आपल्याला बाहेर. तर चला आधी आवरूया. तर गाईज आता आवरलंय आणि आता निघालोय शॉप वरती. तर चला बघूया पुढे काय होतंय ते, शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो बाहेर आलो, असं वाटतं डायरेक्ट उन्हाळाच झालाय काय. बघा ना कसं ऊन पडलं एवढं. पोरं एवढ्या उन्हात इथे खेळत बसले बघा इकडं, एवढ्या उन्हात खेळत बसले. तर चला आपण जाऊया आधी शॉपवरती. आपल्या तात्यांच्या शॉपमधून बुमर घेतले. तात्यांचं शॉप आपल्या, पण तात्यांच्या शॉपमध्ये बघा काय आले, लाडकी बहिणी योजना. जाऊया आपण आपली. पोरं बघा कसे घ्यायचे आता, आणि आपल्या इकडची बारकी पोरं वाईट लागली की रडते. आणि ही बघा कशी आहेत, खतरनाक. पोचलोय शॉप वरती आणि इकडं पण वारं कसं सुटलंय ना. मी तर निवांत बसलोय, पण इकडं बाबांचं काम चालू आहे, आईचं पण काम चालू आहे. कस्टमर आले, बघूया काहीतरी करूया कस्टमर. तर मित्रांनो खूप वेळ कस्टमर केल्यानंतर आलो दही घेऊन. आता त्यांना दही देऊ द्या, मग आपण जाऊया घरी. हे घ्या दही. थँक्यू. मित्रांनो आता निघालोय घरी आपण, आणि मग घरी जाऊन जेवूया पहिल्यांदा आणि मग नंतर बघूया काय होतंय ते. तर बघूया आधी जेवाय काय आहे ते. मित्रांनो आता घेतलंय जेवायला आपण, आणि आज हेल्दी सगळं. हे बघा दही, वांग्याचं कालवण, चपाती आणि पाणी. हे तर आता करतो जेवण, चला. तर गाईज आता आम्ही चाललोय फोटोशूटला, कारण की उद्या आहे सार्थकचा बर्थडे, त्यासाठी शूटला चाललोय आम्ही. तर चला जाऊया, बघूया कुठं जाय प्लॅन ठरतोय ते. पोचलोय शॉप वरती आणि आई बाबांना चाललंय चॉकलेट वाटायचं. उद्याच्या बर्थडेची आजच तयारी. सगळी गँग आली, सार्थकची गँग आहे सगळी. जाऊ का, चला चॉकलेटवर लक्ष. इच्छा आधी पेट्रोल भरायला पण थांबलोय आम्ही सगळेजण. सगळेजण थांबले पेट्रोल भरायला. करतो पोलीला डायरेक्ट. वा निघालं. ओके ओके चला बरूया. इकडं बघा आता समोर कसा आहे धबधबा. गाईज आम्ही पोहोचलोय फायनली पाचगणीमध्ये. अजून आज जायचं आहे आम्हाला पॉईंटला.
आता पाचगणीच्या इथे तर पोचलोय. तर आपल्याला जायचं इकडं. चला जायचं का? चला जाऊया. आता फक्त बघत राहा आम्ही कुठं चाललोय ते. एवढा खतरनाकचा विषय आहे ना, तुम्हाला दाखवतो किती पुढे गेल्यावर. जरा बघा फक्त आता वरतून असला व्ह्यू दिसतो ना, काय बोलूच शकत नाही. बघत राहा आता. काय नजारा आहे. आणि एवढ्या खतरनाक ठिकाणी आम्ही आलोय. बघा कसं खतरनाक आहे. तिथे जायला पण रोड बघा कसा आहे. वा कसला खतरनाक. अरे काय घर बघा कसलं होतंय. एवढं वर कुणाचं घर असतं बघा. कसलं खतरनाक वाटतंय. वारा असलं जोरात येते ना. खतरनाक विषय का नाही. आता बघूया यांचं काय चाललंय ते. एवढं मोठ्या घरात आणलंय तर खरं मी यांना. होय मस्ती ना करू. व्हिडिओ शूट होतोय. बघू शकता. लोकेशन कसं वाटलं? एक नंबर. यावंच लागतंय. नाद करते सगळ्या बोले. नाही बिस्किट खावा. आता करतो आम्ही इथं फोटोशूट. विषय टोपी उडून जायला टोपी उडून नाही. जीव गेला तरी चालेल पण टोपी उडायला नाही पाहिजे. टोपी उडत नाही गेली पाहिजे. टोपीचा विषय. फोटो काढायचा होता अजिबात नाही. फोटो काढते काहीतरी चॉकलेट टोपी बघा. टॉपची टोपी आपल्याकडे 80,000 मधलेत काय 80,000. कॅप्शन मध्ये लिही आणि जाऊ नकोस नाहीतर होईल सगळं डायरेक्ट. फोटो अशा प्रकारे सन्मान करताना आले नव्हते. सन्मान सारंगे सुट्टी नॉट. हा चंगळ बोले. खतरनाक माणसं का नाही. त्यांना करू दे शूट. आपण बसूया नंतर करूया. चला भेटू नंतर. चला 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 फोटोशूट करा. चला चला फोटोशूट चला. ह्यांच्या घरात कालवा करायला चला बाजाला कालवा बाजाला. आता फोटोशूट होऊ द्या. चला मित्रांनो आता फोटो बघा. फोटो काढायचं कसं चालू आहे. पोझिशन मैं तो डर गई. झाले पुढे फोटोशूट. चला इथलं तर रंगले. हे करा शूट करा. मित्रांनो आता सगळेच चालय फोटोशूट इथले. तर आता उरकले यांचं. झालं का बस का? चला आता खाली जाऊ. खुश का? आमची सांगतो यांना मी. इथं हवा जास्त येते इकडं तर ऐकायचंच नाही. चला आता नेतो मी यांना पॉइंटला. अमृतुल्य चहा नाही हवा. काय पण बोलता बाई. खुश का भाऊ शिरगावरून आलाय. यावंच लागते. चला जाऊया आपल्या दुसरीकडे दुसऱ्या पॉइंटवर जाऊ द्या त्या खालच्या.
गाईज हे समोर जे दिसतंय का नाही तर आपण मागाशी गेलतो बघा छोटं छोटं दिसतंय तिथं आपण गेलतो मागाशी. गाईज आम्ही फायनली पोहोचलोय त्या दिवशी आलेलो त्याच पॉईंटवर. पण आता बघू यांना दाखवतो यांना यांचे रिॲक्शन काय. कसं वाटलं मग पॉईंट हा? एक नंबर मस्त एकदम खुश का? खुश. गाडी लावली आपली. बघू यांचं कसं काय फोटोशूट होते ते मग भेटू परत. चल मित्रांनो आमचं शूट झालेलं आहे. खुश कर सगळे सगळे खुश नंबर ओके मध्ये. तर चला आता जाऊया घरी. चार्जिंग संपायला आली आपली तर भेटूया नंतरच. बघूया पुढे काय होतं. गाईज फायनली पोहोचलं तर शॉपवरती आणि सगळे मित्र पण सोडून आले त्यांना. तेवढं भेटायला त्यातलं समूह वाडी वाढली का? वाढी वाढली. मित्रांना सोडले. फोटोशूट झाले आमचं. लावलीस का? आई पण आली. वातावरण आलं होतं आणि लगेच बघा कसं पाऊस सुरू झालाय. 2 मिनिटात गाडी वरली. बरं जर सारखं कधी गेलात आता पाऊस होता ना लगेच बघा ऊन कसं पडले. खतरनाकच विषय. कोणता पाहिजे? तर गाईज आज संडे असल्यामुळे आज प्लॅटरला काहीतरी मच्छी आहे तर खेकडाचा. बघूया आता काय घेतोय ते. आम्ही चाललोय दोघं आणायला. तर चला बघूया काय भेटतंय ते. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय. बघूया कोणती मच्छी घ्यायची ते. तर इकडे एक मच्छी आहे तिकडं. बघूया बाबा शोधतात त्यावर कोणती मच्छी घेते मग दाखवतो नंतर कोणती घेतोय ती. मासे हे बनवलेले असतात. सकाळी शिवडा, रहू, कटला, मिरगी हे मासे बनवलेले असतात. आणि आपला नॅचरल मासा म्हणजे खर्च. हा कुठला मासा आहे आता दिला? चिलापी. हा चिलापी चायना मेड मासा आहे. गाईज आपण घेतला चिलापी मासा आहे. वाम, मरळ, मळे, दोणी हे मासे आपले नॅचरल खाण्याजोगे आणि शरीराला सुद्धा कुठले बाधत नाही त्या पद्धतीचे ते मासे असतात. हा गावांच्या मित्रांमुळे समजले आता. आता घेतलं त्यात. आता बघूया आईची खुशी किती. तुझ्यासाठी हो बाबांनी घेतलं. बाबा माझ्या आधीच. खुश का? खुश कर दिया. तर गाईच आम्ही शॉपमध्ये येऊन बसलोच होतो तेवढ्यात लाईट गेली आणि आता हे सगळे जण बसल्यात ब्लॉग बघत हे बघत. तर बघू काका पण आले तर आपला विषय झाला ना. बलाचा विषय झालाय आता जातो आम्ही घरी. नाही चला मग गाईच आता पोचलोय घरी आणि आल्या आल्या मच्छी तयारच होती. रस्ता पण सगळेजण जेव्हा पण बसलेत. तर जेवतो आता. तर मित्रांनो मच्छी खाऊन पोट खूप भरलं आहे आता आणि खूप भारी आमची पार्टी झालेली आहे. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. तर चला ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आत्तापर्यंत बघितलं आहे त्याबद्दल थँक्यू. बाय बाय.